वेलकम बॅक. सो आमच्याकडे आले आहेत पाहुणे, तर आम्ही आमच्या पाहुण्यांना घेऊन चाललो आहे सिटी सेंटरला. मी तुम्हाला इकडचं सिटी सेंटर दाखवतो. ते म्हणजे खूप जुनं सिटी सेंटर आहे इकडचं, आणि इट्स लाईक वन ऑफ द लॉंगेस्ट वॉकिंग स्ट्रीट इन द युरोप फॉर शॉपिंग. तर चला मग जाऊ पण तिथे. आणि हे आहेत आमचे पाहुणे. तन्वी, चला मग जाऊ आपण आता सध्या. सो आपण आता आलेलो आहोत सिटी स्क्वेअरला. आणि हे जे आहे ते बघू शकतात इथे. युजली इथे कोपनहेगनमधले मोस्ट ऑफ द मॅरेजेस इथे होतात. या जागेचं नाव रूस प्लॅसन असं काहीतरी नाव आहे. खूप डिफिकल्ट वर्ड्स असतात त्याच्यात, हे डेनिशचे. सगळ्या जागांचे वेगवेगळे आहेत. सो चला आता आपण जाऊया. तुम्हाला मी इकडचं वॉकिंग स्ट्रीट दाखवतो, जे युरोपमधलं सर्वात लार्जेस्ट वॉकिंग स्ट्रीट आहे. इट्स लाईक कम्प्लिटली कार फ्री आहे. इकडे कार्स वगैरे असे आतमध्ये अलाउड नाही आहेत. नुसतं तुम्हाला वॉक करायचं आहे. आणि इट्स लाईक अराउंड 3 to 4 किलोमीटर्स काहीतरी आहे. आणि नुसतं शॉपिंगसाठी आहेत दुकानं आतमध्ये. डोनेशन द्या. ही जे जागा दिसते इकडनं सरळ 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 अशी 4 ते 5 किलोमीटर काहीतरी आहे इतकी वॉकिंग स्ट्रीट. चला जाऊ आता आपण आतमध्ये. इथे तुम्ही जे बिल्डिंग्स बघतात आहेत हे ऑलमोस्ट नाही म्हणता फ्रॉम 16th सेंचुरीचे आहे. मला हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. तर तिच्या आतमधलं जेवढं पण आहे सगळं ते 1670पासूनचं तसंच आहे. आपण चालले सध्या इथे दुकानामध्ये. पेंटिंग असते इथे काही बेकरीज. पिस्ताशियो मध्ये पण आहे क्रोसॉन. सो आम्ही आता घेतलेलं आहे पिस्ताचिओ आहे. हे आहे ऑरेंज सिनेमन सोल. हे काहीतरी सीझनल स्पेशल आहे. आणि हे हॉट चॉकलेट विथ मार्शमॅलो बुकामधलं. हे इकडचं म्हणजे आय थिंक वन ऑफ द मोस्ट फेमस बेकरी आहे इथे. तुम्ही कधी पण या तेव्हा इथे युजली खूप गर्दी असते. आज जरा रिकामी आहे कारण आम्ही लवकर आलो आहे. हे बघा सगळ्यांनी खायचं पण चालू केलं. थांबत पण नाहीत. हे वाटतं का टेम्पटिंग आहे. नाही संपायच्या आधी मी पण जातो, हात मारतो. भेटू नंतर. सो हे एका काळामध्ये हे होते टेलिफोन बूथ्स. तर त्यांनी आता ह्याला कन्वर्ट करून ॲज अ कॅफेज म्हणून चालवत आहेत आता. आमची आता सध्या शॉपिंग आलेली आहे. आता आम्ही चाललोय थोडं जेवायला. तुम्ही काय खाणार आहेत तुम्ही लोक? आम्ही चायनीज खायला चाललोय सध्या आता. मग किती लांब आहे इथून? 5 मिनिटात जाऊ आता आपण. पोचू, तुम्हाला दाखवतो इकडचं लोकल चायनीज फूड.
ऊन मस्त आलं. इकडचे रेस्टॉरंट बघा किती छान दिसतं बघ. ओके, सो आता आम्ही आलोय चायनीज खायला. हे आहे चिकन तेरियाकी, डम्पलिंग्स, हे आहे श्रीम्स फ्राईड राईस, आणि ते स्नॅक्स, चिकन स्नॅक्स. चिकन स्नॅक्स आहेत, आणि हे चिली ऑइल. ओके चल. आम्ही परत जेवायला बसतो. राव हे काय ऐकत नाहीत. त्याला पण मला काढून टाकला तुम्ही. दुसरा पण होतं. सो आता आम्ही आलो आहोत इथे एका रूफटॉप वरती. एक असा छोटासा कॅफे आहे. वाटतं जरा थोडा वेळ बसू. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आता किती वाजले आत्ताशी? 5:48 झालेत. तर तुम्ही ऊन बघा आता फक्त केवढे. इथे आता उन्हाळ्यामध्ये सूर्य रात्री 10 वाजेपर्यंत असतो. म्हणजे लिटरली सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा ऑलमोस्ट 10:30 वगैरे झालेले असतात. 10:30, 11 तोपर्यंत ऊन असतं. आणि ह्याचंच उलटं होतं जेव्हाही थंडी पडते त्यावेळी रात्री नाही, आय मीन दुपारी 3 वाजता मावळलेलं असतं सूर्य. आणि म्हणजे लिटरली सगळं काळोख झालेलं असतं. उन्हाळ्यामध्ये इकडचा एक वेगळाच वाईब असतो. तर मी तुम्हाला दाखवीन एकदा नंतर कधीतरी. चला आता बसूया जरा थोडा वेळ इथे वरती. थोडं व्हिटॅमिन डी खात. तोपर्यंत तुम्ही इकडचा खालचा व्ह्यू बघत बसा. आमची कॉफी आलेली आहे. तर आता मस्तपैकी इथे बसून थोड्या वेळ जरा कॉफी पित राहूया. आहे आपली मंडळी. सगळ्यांना ऊन खायची खूप गरज आहे. चला बाय. याच्यामध्ये एअर बबल टाकले. हे वाले वाटतं हे हे खूप डिफिकल्ट असतं बनवायला. एअर बबल फॅक्टरी. हे काय ताळे चाललेत. तोडायचं नाही आपल्याला. मस्त आहे.
काय बोलू आता जयराज? स्पेशली बॉटल दिसेल मागे. तुम्हाला मी दाखवतो आमच्या मगाशी ज्या रूफटॉप वरती होतो त्या, आणि तिथे वरती कुठेतरी होतो रूफटॉप वरती. यस, राईट ओव्हर देअर. आणि आता वाजलेले आहेत 7:30. आणि येऊन बघा वरती. आणि आमची बॅटरी उतरली आहे. सो आता आम्ही चाललो घरी. पुढे घराला जायचं. घराला So that's it for today. Thank you.